आज आहे मार्गशीर्षचा तिसरा गुरुवार, पण आज मी पूजा नाही केली. नमस्कार मंडळी. सकाळ सकाळी केसाची ही अवस्था बघून मला इतकं वाईट वाटत होतं, कारण केस माझी जळाली होती आणि केसांची पुरती वाट लागलेली आहे. पण विचार केला, घरची शेती आहे, परत उगवेल. सकाळी अंघोळ केल्यानंतर स्किन केअर केल्याशिवाय माझा दिवस सुरू होत नाही, कारण थंडी पडते, त्यामुळे स्किन खूप ड्राय होते. तर छान मी अशी रेडी झालेली आहे. रेडी झाल्यानंतर सगळ्यात पहिले ना गुरुवारची पूजा करायची होती, तर छान लादी वगैरे मी पुसून घेतली आणि अगस्त्या शाळेत गेल्यानंतर थोडासा मला वेळ मिळतो, त्यावेळेस मी माझी टू डू लिस्ट बनवते आणि ती बघून माझा नवरा मला हसत होता. आज दुपारच्या स्वयंपाकामध्ये ना मी कढी भात बनवायला घेतलं होतं, तर इथे मी ना वडे जे आहेत ते तळून घेते. सगळ्यात पहिले लसूण सोलायला घेतलं होतं ना, तर एका लसणाला छान असं मोड आलेलं. अगस्त्याला दाखवलं तर अगस्त्या बोलता आपण याला मातीमध्ये लावायचं. तर कुंडीमध्ये थोडी माती घेतली आणि या लसणाच्या कळ्या ज्या आहेत या मातीमध्ये पुरल्या. आता बघूया थोड्या दिवसात या लसणाला किती लसणं येतात. यानंतर ना घरामध्ये आली आणि सगळ्यात पहिलं तर ना कढीला फोडणी द्यायची होती. तर छान फोडणी वगैरे दिला. भात एकीकडे ठेवलेला आहे, तुम्ही बघू शकता. दुपारून दीदी शाळेतून घरी आली आणि छोटू आमचा दीदीचे केस विंचरतो, बघू शकता. आज ना पूजा सासूबाईंनी केली, कारण आज ना मला पूजा करता आली नाही, कारण प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात महिन्याचे जे 5 दिवस आहेत ना ते ठरलेलेच असतात, त्यामुळे आपल्याला देवपूजा काही करता येत नाही, उपवास पकडता येत नाही. तर आज मी पूजा पण नाही केली आणि उपवास पण पकडला नव्हता. उपवास होता, त्यामुळे संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये डाळ भात आणि वाळ्याच्या बेड्याची भाजी बनवली. आमचा छोटू आता मोठा होत चाललेला आहे, देवाजवळ जाईल आणि विठ्ठल विठ्ठल टाळ्या वाजवत असा तिथे खेळत असतो. आज नैवेद्य दीदीने बनवलेला, त्यामुळे आत्याने छान देवीला नैवेद्य दाखवला. जेवण वगैरे झाले आणि आम्ही कॅरम बोर्ड खेळत बसलो. तर असा होता आजचा दिवस.